खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं, पण आता असं चालणार नाही. आमदार शिवाजीराव पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांना स्पष्ट इशारा. आदरणीय आमचे नेते माजी मंत्री मनोहर पाटील साहेब सारख्या नेत्यांनी हा डोंगरदऱ्यातील भाग अतिशय दुर्गम डोंगरदरी भागातून प्रत्येक गावातून दूध डेअरी स्थापन करून एक शेतकऱ्यांना जगण्यासाठी एक व्यासपीठ दिलं, एक शेतकऱ्यांना मानाने कसं जगावं हे शिकवलं. आणि होत असतेवेळी असे दिग्गज नेते त्या मंत्रिपदाच्या जीवावरती आणि पूर्ण राक्षसी रूप धारण करून सगळंच गिळायच्या चक्करमध्ये जनता त्यांच्या या हलगर्जी कारभारामुळे त्रस्त आहेत. बोलायची कुणाला हिंमत होत नव्हती. लास्टला युती धर्म म्हणून आम्ही 1-1.5 वर्ष यांचं अन्याय सहन केला आणि करतोय. खरं मला असं वाटलं युती धर्म करत असतेवेळी, युती धर्म पाळत असतेवेळी सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. खरं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून युतीमध्ये राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते, खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं, गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही, हे लक्षात असावं. मी जरी छोटा पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिकपणा माझ्याबद्दल शंका घेणं कोणाची गरज नाही आहे. काल चंदगडमध्ये मुश्रीफ साहेब बोलून गेले की हे डायरेक्ट आमदार झाले. तर मुश्रीफ साहेब, मी पक्षाचा सक्रिय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. चांगला की वाईट ही जनता ठरवेल. तर मी चांगला एक प्रामाणिकपणे देवाभावांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय 16 वर्षाचं काम करतोय. आणि मला माझ्या मतदारसंघात भागातून जर नवीन असलो तर पक्षाच्या रुटीन सगळ्या कार्यात मी माझा सहभाग असतो. मी महाराष्ट्र माथाडीचा अध्यक्ष आहे, मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे. कामगार क्षेत्रात काम केलं आणि 2019चा पराभव 1600 मतदान झाल्यानंतर 5 वर्षात सातत्यानं ठाण म्हणून काम केलं. आणि आमदार नसतील सुद्धा 104 करोडचा फंड मला माझ्या पक्षाने माझ्या विश्वास दाखवून केला. आणि जनतेतून एकदा थोडक्यात विजय हुकला होता. तर ह्या वेळेला जनतेने मला 1600 मतांनी पराभव झाल्यानंतर 25,000 मतांनी मला निवडून दिले. याचं गांभीर्य आपण घ्यावं. आणि मी अपक्ष आमदार म्हणून महाराष्ट्रामधला एकमेव आमदार आहे. आपण याचा पण गांभीर्य विचार करावा. आपण मंत्री महोदय आहात, मोठे आहात, याचा मी मान्य करतो. तर एक छोट्याशा कार्यकर्त्याला असा अपमान करू नका, ही मी विनंती करतो. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.